हाय एव्हरीवन, आज आपण बनवूया शिरोळ्याची चटणी। शिरोळे असे धुवून घेतले आणि मस्तपैकी त्याच्या अशा शेरा वगैरे काढून घेतल्या आणि त्याला किसणीमध्ये बारीक करून घेतलं। मग एकीकडे लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घेतली आणि कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेतले आणि तेही नंतर असे जाडसरच जरा वाटून घेतले आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपण तेल टाकूया आणि तो जो आपण शिरोळा किसलेला तो मस्त शिजवून घेऊया आणि त्याच्यानंतर तो काढून घ्यायचा आणि नंतर त्याच कढईमध्ये तेल टाकायचं, थोडंसं जिरं टाकायचं। जिरा थोडासा तडतडला का मग त्याच्यामध्येच कांदा लगेच टाकायचा आणि तो कांदाही मस्त असं शिजवून घ्यायचा, असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त असं शिजवायचं। मग त्याच्यामध्ये ती आपण लसूण मिरचीची पेस्ट केली आहे ती टाकायची, मग थोडीशी हळद टाकायची आणि एकजीव करायचं आणि मग त्याच्यामध्ये आपण जो शिरोळा शिजवून घेतलेला तो टाकायचा आणि तो त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे आपल्या चवीनुसार जेवढं आपल्याला लागेल त्या हिशोबाने त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि नंतर मग लगेच शेंगदाण्याचं कूट टाकून त्याला मस्त एकजीव करून घ्यायचं आणि थोडा वेळ शिजत ठेवायचं। अशी होती आपली चटणी आणि मस्त गरम गरम चपाती बरोबर मग ती आम्ही खाल्ली। ओके बाय।